आणि राव तुम्ही कुचके शाळेच्या नावाखाली एवढा त्यांच्यावर अत्याचार केलायचा. अरे 2.5 वर्षाच्या पोराला असं उठवत्यात शाळा, सकाळी 7ला शाळा असते ना, म्हणून असं उठवत्यात बघा, अगोदर जवळ जातात ना असं करतात. माझं कुकू, ए कुकू, त्या कुकूला कळतंय हो ही कुकिंग आता शाळेला पाठवणार आहे. अहो ऐका रे पापी कुचके, ते कुकू झोपल्यागतच करतय. झोपल्यागत केल्या हो त्याला लगेच पाठीवर रपाटा. पाच्या वळणावर गेलायस काय? अहो त्या लेकराला अजून कळालं नाही हो मी नेमका गेलोय कुणाच्या वळणावर. अहो खरं सांगतो तात्या, आईकडे गेलं तर आई म्हणत्या बाच्या वळणावर गेलाय, बाकडे गेलं तर बा म्हणतोय आईच्या वळणावर गेलाय, आणि आजी म्हणत्या आमच्या खानदानाचाच असलं कोण नव्हतं. अरे सगळं शोध लागलं रे. हे ऐका, आताच्या आई बदलल्या. 2 वर्षाच्या लेकराला लगेच उचलत्या बघा शाळेला जायचं म्हणून, आणि डायरेक्ट संडासा. बस त्याला आलंय का नाही बघत नाही, त्याला काय खाल्लंय का नाही बघत नाही, त्याला काय आणि संडासात बसवायचं आणि त्याच्या समोर बसायचं. कारण वेळ झालं पाहिजे. 7ला उठवलं म्हणजे 7:30 पर्यंत बस इथे खाली त्या टाकायचं. कारण त्या शाळावाल्याला काय काम नाही, लगेच बस आली. त्या ड्रायव्हरला तर कुठं जर बांधून ठेवावं आणि राव त्याच्या समोर बसायला करतात. लवकर कर म्हणते ना, लवकर कर. अजून आला नाही, अजून आवाज आला नाही, वाचायला का लवकर. आता ते नैसर्गिक आहे. अरे आई जगता मिळेल जरा बुद्धी दे, चिरणा पाड जरा. अगर लेकरं तुम्हाला येईल का रे असं? तुम्हाला 1 लाखाची पैसे लावली आत्ता करून टाकावं. अरे पापी कुचके, फोटो कुठला काढायचं काय झालंय का? मोदरा आज मोकळ्या झाल्या रोज एका 7ला अरे किती रे आणल्या माझं मग काढताय ना, मी पण आहे काय की त्याला कळाल्यावर त्याला आपला कॅमेरा देऊन टाकला. ह्यो कॅमेरा तो माणूस काय शहाणा नाही. किती अत्याचार त्या पोराचे, लय डेंजर रे. करू नका. बुडू दे शाळा बुडली तर, बुडू दे शाळा बुडली तर. माठाचा ठीक रचला. ऐका